तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण मागील लाईव्ह व्हिडिओच्या अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली। तसेच आपण लाईव्ह व्हिडिओमधील अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे आज दुपारनंतर आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत होती। तर आपण बघू शकताय, आपल्याला आज दुपारनंतर पावसाला सुरुवात देखील आपल्याला झालेली पाहायला मिळाली। तसेच मित्रांनो, आपल्याला उद्या 6 मे मंगळवार, तर आज मध्यरात्री तसेच आपल्याला उद्या दरम्यान आपल्याला राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आज रात्री दरम्यान आपल्याला मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, तसेच गंगापूर, पैठण, घोडेगाव, राहुरी, पाथर्डी, तसेच गेवराई, अंबड, जालना, परतूर, तसेच शेलू, माजलगाव, परळी, अहमदपूर, लातूर, पेठ, तुळजापूर, तसेच लातूर या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील दौंड, बारामती, करमाळा, इंदापूर, वडूज, विटा, पंढरपूर, तसेच आपल्याला या भागात आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच रत्नागिरी, चिपळूण या भागांमध्ये सुद्धा आपल्याला विजांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते। तसेच आपल्याला उद्या दिवसभरामध्ये देखील आपल्याला गुजरातमध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाऊस, आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये तसेच मुंबई, ठाणे या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला उद्या दुपारच्या नंतर संध्याकाळी आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जसं की बघू शकताय, मुंबई, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, तसेच सिल्वासा, इगतपुरी, नाशिक या भागात आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस, आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, आपल्याला 8 मे पर्यंत संपूर्ण राज्यात अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या गावाचं नाव आम्हाला लगेचच कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण पुढील लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला लाईक केलं असेल, तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।